प्रकरण दुसरं. अन्नपचन. उसळी, भाज्या, पोळी, भाकरी, भात असं वेगवेगळं अन्न आपण खातो. शरीराच्या सर्व क्रिया होण्यासाठी आवश्यक असणारे घटक या अन्नातून मिळतात. रक्ताद्वारे हे घटक शरीराच्या सर्व भागांना पुरवले जातात. मित्रांनो, खाल्लेलं अन्न जसंच्या तसं रक्तात मिसळू शकत नाही. त्यासाठी या अन्नाचं रूपांतर रक्तात मिसळू शकतील अशा घटकात म्हणजेच विद्राव्य घटकात व्हावं लागतं. अन्नाचं रूपांतर विद्राव्य घटकात होणं आणि ते नंतर रक्तात मिसळणं या क्रियेला अन्नाचं पचन असं म्हणतात. यावर प्रश्न अपेक्षित आहे, अन्नपचन म्हणजे काय? उत्तर आहे, अन्नाचं रूपांतर विद्राव्य घटकात होणं आणि ते नंतर रक्तात मिसळणं या क्रियेला अन्नपचन असं म्हणतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अन्नाचं पचन नेमकं होतं कुठे? उत्तर आहे, अन्ननलिकेमध्ये. अन्ननलिका. अन्नाचं पचन अन्ननलिकेमध्ये होतं. तोंड, ग्रासिका, जठर, लहान आणि मोठं आतडं असे अन्ननलिकेचे भाग असतात. काही ठिकाणी अन्ननलिका लहान नळीसारखी दिसते, तर कुठे पिशवीसारखी फुगलेली दिसते. या भागांना वेगवेगळी नावं आहेत. अन्नपचन होण्यासाठी अन्ननलिकेत ठराविक ठिकाणी ठराविक कामं होत असतात. तसंच अन्नपचन होण्यासाठी विशिष्ट ठिकाणी काही रस मिसळले जातात. अन्नपचनास मदत करणाऱ्या अशा रसांना पाचक रस म्हणतात. वेगवेगळे पाचक रस तयार करणारी इंद्रिय आणि अन्ननलिका ही आपल्या शरीरातली आंतरिंद्रियच आहेत. पचनाला सुरुवात कुठून होते? तोंडात अन्न घातल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते. तोंडात अन्न दातांनी चावलं जातं, त्यामुळे अन्नाचे अगदी बारीक बारीक तुकडे होतात. त्याच वेळी तुकड्यात लाळ मिसळते आणि त्याचा गोळा तयार होतो. लाळेत पाचक रस असतो. तोंडात तयार झालेल्या अन्नाचा गोळा जिभेने ग्रासिकेत ढकलला जातो. ग्रासिकेतून अन्न पुढे जठरात ढकललं जातं. जठरात अन्न घुसळलं जातं. त्यावेळी अन्नात पाचक रसही मिसळतात
आणि खाल्लेल्या अन्नाचं खिरीसारखं पातळ मिश्रण तयार होतं. हे मिश्रण लहान आतड्यात थोडं थोडं आणि हळूहळू ढकललं जातं. यकृत आणि स्वादुपिंडात तयार होणारे पाचक रस लहान आतड्यात येतात. तिथे ते अन्नाच्या मिश्रणात मिसळतात. त्याचप्रमाणे लहान आतड्यातील पाचक रसही अन्न मिश्रणात मिसळतात. हे पाचक रस मिसळले की अन्नाचं विद्राव्य घटकात रूपांतर होऊ लागतं. नंतर हे विद्राव्य घटक लहान आतड्याच्या भिंतीमधील रक्तवाहिन्यातील रक्तात शोषले जातात आणि मिश्रणाचा उरलेला भाग मोठ्या आतड्यात ढकलला जातो. उरलेले विद्राव्य घटक आणि पाणी मोठ्या आतड्यात शोषलं जातं. शेवटी न पचलेला निरुपयोगी भाग मलाच्या रूपात गुदद्वारातून शरीराबाहेर टाकला जातो. मित्रांनो, अन्नपचनाच्या या क्रियेबाबत तुम्हाला अनेक वेगवेगळे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे ही क्रिया पुन्हा पुन्हा पाहून नीट समजून घ्या, म्हणजे उत्तर लिहिणं अगदी सोपं. या सूचना लक्षात ठेवा. घाईघाईने जेवू नका. सावकाश चावून चावून खा. जेवताना रागावलेले, रुसलेले असू नका. पोटभर जेवा. आवश्यक तेवढं पाणी प्या. आपण काय शिकलो? अन्न खाल्ल्यानंतर त्यावर अन्ननलिकेत पचनाच्या क्रिया होतात. त्यातून रक्तात मिसळू शकणारे काही घटक तयार होतात. ते घटक रक्तामार्फत शरीरभर पोचवले जातात. पचनाची क्रिया तोंडापासूनच सुरू होते. जठरातील क्रियांमुळे अन्नाचं खिरीसारखं पातळ मिश्रण तयार होतं. लहान आतड्यात पचन क्रिया बरीचशी पूर्ण होऊन अन्नातील विद्राव्य घटक रक्तात शोषले जातात. राहिलेले उपयुक्त अन्न घटक व पाणी मोठ्या आतड्यात शोषले जातात. निरुपयोगी घटक गुदद्वारा वाटे शरीराबाहेर टाकले जातात.